आजही माझ्या डोळ्यासमोर तिचा तो चेहरा स्पष्ट दिसतोय मला. त्यानंतर मी कधी गाऊ शकलो नाही. संगीत या कलेचाच मला तिटकारा आला. मला ते सहनच व्हायचं नाही. हा सगळा त्रास मला का होतो हे मी कोणाला कधी सांगूही शकलो नाही. मला गाणं आवडतं, मला मोठा गायक व्हायचंय, मला गाणं शिकायचंय, हे सगळं मी माझ्या आईला सांगायचं होतं. पण मी ते सांगायच्या आधीच माझी आई निघून गेली. आई गेली आणि आईच्या बरोबर माझी संगीत कला ही कायमची निघून गेली. साहेब बाळा मला माफ कर. तुझ्या त्या परिस्थितीला नकळत मी कारणीभूत होते. नाही आई, तुझी चूक काही नाहीये. माझ्या वडिलांनी त्यांचं लग्न झालं ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली नसती तर तू त्यांच्या कधी वाट्यालाच गेली नसतीस का? ह्याच्यात तुझी चूक नाही. का केलंस हे सगळं? काय मिळालं तुला? बरोबर केले तिने. मुक्ताच्या रूपाने तुमची आई आली. तिने तुम्हाला बोलायला सांगितलं असं समजा ना. तुमच्या मनात इतके वर्ष ज्या गोष्टी दडून राहिल्या होत्या त्या बाहेर आल्या. मोकळे झालात तुम्ही. अजून एक गोष्ट मागू? आता आणखीन काही मागू नकोस. फार अवघड होऊन बसेल. अवघड नाही, ते अपूर्ण राहिले ना, ते फक्त पूर्ण करायला सांगते. हात जोडून विनंती करते, एकदा गा. नाही, ते शक्य नाही मला. असं काय करताय? गा ना प्लीज. दादा एकदा गा ना दादा. अहो छान वाटेल तुम्हाला. मला जमणार नाही. होईल दादा, अरे होईल. तू प्रयत्न तर करून बघ, सगळं होईल. गा तू दादा, खरंच एकदा गा ना. बघा सगळेच म्हणतात. हो दादा प्लीज दादा. शांत बसा, शांत बसा. मला माहित होतं हेच घडणार, हेच असंच घडणार. आधी हात धुवून मागे लागायचं, मनामध्ये दडवलंय ते बाहेर काढा, बाहेर काढा, बाहेर काढा. हे सगळं सांगून झालं की मग आता गा 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 म्हणून मागे लागणार. माहित होतं मला मी नाही गाऊ शकत. एक शेवटचं सांगतो तुम्हाला सर्वांना, यापुढे मला गा म्हणून कोणीही आग्रह करायचा नाही, कधीच नाही. बाजूला. का इथे झाडाखाली राहणार आहात काय? चला घरी, आता जातो मी एकटाच. पाहुणींबाईंनी बॅग भरायला खूपच वेळ लावला. हा अगं आत्या जास्तीचे कपडे घेतलेत, कारण परत कधी येणार काही माहिती नाही ना म्हणून. का नाही म्हणजे परत काय यायचं तुला? समजा सारंग बरोबर तुझं लग्न झालं आणि कायमचं तुला तिथेच राहावं लागलं तर? असं जर झालं ना तर माझं अख्खं आयुष्य मी तुझ्यावर ओवाळून टाकीन. ओ गो 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 माझी सोनली. चला आर्याबाई सासूरवाडीला निघूया का? आत्या मी अशा पाहुणचाराचा अनुभव पहिल्यांदाच घेतेय. म्हणजे पाहुण्याला घरी घ्यायला येण्यापासूनच तो सुरू होतो. तुला खरं सांगू, तुझा जो स्वतःच्या घरच्यांना छळायचा उत्साह आहे ना, तो बघून मला तुझं खूप कौतुक वाटतं ग. थँक्यू 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 व्हेरी मच. मला पण ना खरं
त्यांना छळायला ना अशी खूप 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 मज्जा येणार आहे. नगरकरांच्या दुःखाला उधाण येणार आहे आणि मला तर आनंदाच्या नुसत्या उकळ्या फुटणार आहेत. वा आत्या, आनंदाच्या उकळ्या. तू येण्याची नुसती कुणकुण जरी नगरकरांना लागली ना तर असे चरफडतील ना सगळे. म्हणतील काय करावं या अंबिकाच्या डोक्याचं, हिचं काही नेम नाही. दॅट्स हाऊ अंबिका रॉक्स, नगरकर शॉक्स. मुक्ता, मुक्ता रडू नकोस. रडू नकोस. हे बघ, खूप मोठी गोष्ट केलीस तू. दादा व्यक्त झालेत. अगं त्यांच्या मनात जे साचलं होतं ना ते सगळं बाहेर पडेल. अगं आम्ही रक्ताच्या नात्याची माणसं असून सुद्धा आम्हाला जे इतक्या वर्षात जमलं नाही ते तू करून दाखवलेस मुक्ता. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. जोपर्यंत त्यांच्या मनात दबलेलं संगीत बाहेर पडणार नाही ना तोपर्यंत ते कधीच पूर्णपणे मोकळे होऊ शकणार नाही. तुम्ही जसं मला समजून घेतलं ना तसं दादांनी समजून घेतलं तर लय बरं झालं असतं. इथपर्यंत आलोय तर एकदा गायला काय हरकत आहे. म्हणजे पायात रुतलेला काटा काढायचा, मनातला मळ तसंच ठेवायचा. त्याला काय अर्थ आहे. त्यांना म्हणावं एकदा गाऊन तर पहा. तशी पिंजऱ्यात अडकलेली पाखरं सुरात फडफडत मोकळी होतात ना तसा अनुभव त्यांना मिळेल. संगीतात लई ताकद असते पण ते ऐकायलाच तयार नाहीये. हो मुक्ता, अगं पण ते आजच्याच तयार होतील एवढी पण घाई करू नकोस. तुला पण जरा धीरानं घ्यावं लागेल. अगं लगेच एका रात्रीत बदल घडून येत नाहीत. हा, पण बदल नक्की घडेल. आजवर एवढे बदल घडलेत ना, हेही होईल. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण तू आता फक्त तुझ्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित कर. आर्या, यावेळी ना जरा आपण माझ्या डोक्याने चालूया. म्हणजे बघ, आतापर्यंत तू मुक्ताचा जीव घेण्याचा इतके वेळा प्रयत्न केला. सारंगला तिच्यापासून तोडायचा प्रयत्न केला, पण काय झालं, तुझ्या हातात फक्त अपयशच आलं. आता आपण ना आपली जरा स्टाईल बदलूया. म्हणजे अगदीच तिचा जीव नाही घ्यायचा, म्हणजे जीवावर नाही उठायचं. तिला ना आपण असा मानसिक त्रास देऊया, तिचा ना मानसिक छळ करूया. तिचा ना असं छळ होताना बघून ना मला खूप मज्जा येईल. तू एक काम कर, तू फक्त माझं ऐकत जा. माझी पाहुणी बनून राहा आणि मी जे सांगेन ना ते कर. मग बघ या नगरकरांना कशी एकावर एक शॉक देते ते. ओके, पण मी काय करायचंय सांगते ना. सगळ्यात आधी तू वा मम्मा वा. आता हेच ऐकायचं राहिलं होतं. म्हणजे मी तुझ्याशी जे वागतेय ना ते अजिबात चुकीचं नाहीये. तू थकली असशील ना बाळा, जा जाऊन फ्रेश हो जा. दादा मामा आणि घरातल्या सगळ्यांना ज्यामुळे त्रास होईल जाणून बुजून तू तसंच वागतेस. ही काय पद्धत झाली. अगं मी तुमच्यापासून लांब गेले तर मला जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा सोडून तुम्ही आणखीन चुकीचं वागताय. अगं आपल्या मुलीचं आपल्याबद्दलचं मत बदलायचं सोडून तुम्ही त्यांचा बदला घ्यायचा विचार करताय. पैसा, सूड आणि मुक्ता वहिनीला संपवणं हे सोडलं तर तुमच्या आयुष्यात काही राहिलंय का. अगं आपल्याबद्दल कोणीतरी चांगलं बोलावं असं कधीतरी काहीतरी वागणार आहात की नाही तुम्ही. चांगलं बोलावं
का जया? ते माझ्याशी जसे वागले ते विसरलीस का? काय वागले? अगं तू सगळ्यांशी चुकीचं वागायचं आणि कोणी काही बोललं की मग मी कसं समजून घेते, मी किती सहन करते असं सांगून सगळ्यांचा सूड घ्यायचा, हो ना? मला शहाणपणा शिकवू नकोस हा. माझ्या विरोधात जाऊन दादाच्या बाजूने गेलीस ना तू? तुला काय वाटलं मला फरक पडेल? मूर्ख आहेस तू. माझ्यासाठी जो दादाच्या बाजूने गेला ना तो माझा शत्रू, मग ती माझी मुलगी का असेना. शूट छान झालं, मजा आली. आज सहायचा शॉट मिळालाय. ला जबाब. आता मुक्ता तुमचा फक्त संबळ वादनाचा शॉट झाला की मग शूट कम्प्लीट होईल आपलं, हो ना? तुझे पण हात खूप दुखतायत ना? कमाल आहे या पोरीची. हे काय, तुमचं अजूनही अंग दुखतंय? अजूनही म्हणजे? अगं साधी सर्दी बरी व्हायला वेळ लागतो, ही तर अंगदुखी आहे. आणि त्यात त्यांचं वय झालंय, जरा तरी विचार कर. हो ठीक आहे. हे बघा, मी तुमच्या सगळ्यांसाठी छान जेवण बनवलं, तुम्ही जेवून घ्या, मग बघा तुमची अंगदुखी अशी पटकन पळून जाते की नाही ते. म्हणजे जेवणाने अंगदुखी कमी होणार? बापरे, म्हणजे तू त्या जेवणात काय पेनकिलरच्या गोळ्या चुरून टाकल्यास? हो नाही हो आत्या, मी इतकं स्वादिष्ट जेवण बनवलंय ना की तुम्ही जेवल्याच बघा, मला छान वाटेल. पण एवढं सगळं चांगलं वागतेस, मग आम्हाला त्रास होईल अशा गोष्टी का करायला लावतेस? आणि फक्त शारीरिक त्रासच नाही, तू जो मानसिक त्रास देतेस ना त्याबद्दल सुद्धा बोलतोय. तुम्हाला माहितीये का, मुक्ता वहिनीची पारंपरिक वाद्य वाजवण्याची अंतिम फेरी सुरू होणार आहे. खूप मोठी स्पर्धा असणार आहे. तुम्ही सगळे येणार आहात का? तुला जे विचारलं ना त्याचं तर उत्तर तू देत नाहीस. त्याचं उत्तर दिलं ना तर तुमचा मानसिक त्रास आणखी वाढेल. सांगा ना, तुम्ही फायनल साठी येणार आहात ना सगळे? तुम्ही जर मुक्ता वहिनीला संबळ वाजवताना बघाल ना तर वेडे व्हाल, वेडे. ए बाई, तू त्या मुक्ताचं संबळवादन का काढतेस? इतका वेळ आम्ही तुझं कौतुक करत होतो. तुला तुझं कौतुक केलेलं आवडत नाही का? आवडतं ना, पण कौतुकाच्या बदल्यात कौतुक करता आलं ना तरच. म्हणजे मलाही तुमचं कौतुक करायची खूप इच्छा आहे आणि मीही तुमचं कौतुक करता येईल असा क्षण शोधत असते. आणि मी आशा करते की तो क्षण लवकरच यावा. नाहीतर काय बाबा,
आपला पुढचा प्रवास एडव्हेंचरच असेल ना? तुला काय म्हणायचंय? तू आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेस का? नाही हो आई, मी फक्त आपल्या आयुष्यात भरपूर ऍडव्हेंचर्स आहे त्याची आठवण करून देतो. जाऊ दे, आपण त्या विषयावर नकोच बोला. तुम्ही सगळे छान जेवून घ्या, म्हणजे कसं तुमची सगळी दुखणी संपवायला जे घटक लागतात ना ते सगळे घटक या जेवणात आहेत. तुम्ही छान जेवून घ्या. जर तुम्हाला जेवण खरंच आवडलं असेल तर परत एकदा कौतुक केलं तर चालेल. पाणी आणायचंच राहिलं ना, मी आलेच. वेद तू पण बसतो. नाही, मी थांबतो तुझ्यासाठी. बरं मी आले. जेवण तर चांगलं केलंय, आहे हुशार, समजूतदारी आहे. ही चांगली सून बनू शकेल, फक्त तिच्या डोक्यातून सुडाचा विचार जायला पाहिजे. आत्या, तुमची खोकल्याची ऍक्टिंग लक्षात आली होती. तुम्ही माझं कौतुक करताय, छान वाटलं. तुम्हाला कळत नाहीये पण मला सुद्धा एक छान कुटुंब हवंय. घरात हसण्याचा खिदळण्याचा आवाज येत राहावा अशी माझीही खूप इच्छा आहे. फक्त तुम्ही एक गोष्ट करा, माझ्या मुक्ता वहिनीला स्वीकारा. मग घराचं नंदनवन करते की नाही ना ते बघा. इथे आलो, आम्हाला खूप छान वाटलं. तुम्ही सगळीच लोक अतिशय गोड आहात आणि तुमच्या दोन्ही घरांचं नातं सुद्धा खूप छान आहे. तुम्ही एवढे श्रीमंत असून सुद्धा मुक्ताला मदत करण्यासाठी तुम्ही गरिबांच्या घरात येऊन राहतात. खरंच खूप कौतुकास्पद आहे. नाही म्हणजे तुम्हाला कमी लेखत नाहीये, परंतु श्रीमंती ही कर्तृत्वावरच अवलंबून असते. एकदम ओके, मी थँक्यू बोललात बरं का दादा तुम्ही. आम्हाला पण लय भारी वाटलं, एकदम मजा आली. तुम्ही लोक बी लय भारी आहे. हा, थँक्स फॉर कमिंग. तुम्ही ते शूटसाठी आलात, आम्हाला खूप छान वाटलं. अहो थँक्स काय, हे तर आमचं कामच आहे. आणि हा सगळ्यात जास्त मजा आली ती या दोन मित्रांबरोबर गप्पा मारायला. आणि हा त्यांनी मला पुढच्या शोचं नाव सुद्धा सुचवलंय बरं का, गप्पा विथ गप्प्या. गप्प्या? हो, गप्प्या मीन्स गजा आणि पप्प्या. हो, तुम्ही जर आमच्या सोबत काम केलं ना तर तुमचं लय नाव होईल. हा गजा. हो बरोबर तर बोलतोय तो. आम्ही याचा नक्कीच विचार करू. हा, येतो आम्ही. आणि हा मुक्ता, तुला स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. चलो बाय. माफ करा दादा, आज मी तुम्हाला गायचा अजिबात आग्रह करणार नाही. पण आज संबळ वाजवताना मला एक गोष्ट जाणवली. संगीत कानावर पडत असताना तुम्हाला त्रास नव्हता होत. उलट तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. माझ्या लक्षात आलं ते. आश्चर्य वाटलं मला. संगीत कानावर पडल्यानंतर पहिल्यांदा असं झालं इतक्या वर्षाने की मला त्याचा त्रास नाही झाला. उलट मी त्या संगीताचा आस्वाद घेतला, मला मजा आली. तुला खरं सांगू, तू म्हणालीस ना की आतलं सगळं दडलेलं बाहेर काढा, मोकळे व्हा. सगळं मोकळा झालो मी. आणि त्या पानांच्या सळसळीमधलं संगीत, पक्ष्यांच्या किलबिलाटातलं संगीत, या शांततेमध्ये पण एक संगीत आहे. हे सगळं संगीत आता मी अनुभवू शकतोय. डिस्टर्ब नाही होत आहे, मला त्रास नाही झाला त्याचा. बरं वाटतंय. असं काही होईल माझ्या आयुष्यात असं मला वाटलंच नव्हतं. बरोबर आहे तुझं.
आता मला हेही माहिती आहे की पुढचं पाऊल तुझं की तू मला आता गायलाही सांगशील.